नमस्कार मित्रांनो, आज आहे 17 फेब्रुवारी 2025 आणि आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत. कापूस बाजारभावाबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासोबतच कापूस बाजारभाव वाढण्याची शक्यता किती आहे, कमी होऊ शकतात का आणि किती कमी होऊ शकतात आणि वाढू कधी शकतात. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायचा आहे परंतु भावमानासारखा नाहीये, तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे शेतकरी आपल्या ग्रीनवूड ॲग्री चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आज आहे 17 फेब्रुवारी आणि गेला एक पूर्ण आठवडा जो आहे या आठवड्यामध्ये आपल्याला मार्केट जे आहे तेजीमध्ये पाहायला मिळाले. कालही मार्केट तेजीमध्येच होतं, परंतु मार्केटमध्ये वाढ मात्र झाली नाही. तर आपल्याला आजचं मार्केट जे आहे थोडंसं स्टेबल असेल. दुपारनंतर आपल्याला चांगली अपडेट मिळेल की मार्केट कशा पद्धतीनं रिॲक्ट करते आणि त्याचा अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी 7 वाजता किंवा 7:30 वाजता पाहायला मिळणार आहे. परंतु जर आज काही बदल होत आहेत तर मात्र उद्या तुमच्यासाठी, म्हणजे जर आज रेट वाढत असतील तर उद्या मात्र तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असेल आणि त्यामध्ये तुम्हाला अपडेट पूर्णपणे दिली जाईल. तर एकंदरीत मार्केटचं जर पाहिलं तर 53,000चं जे मार्केट होतं ते 53,200 वर येऊन थांबलंय आणि भाव जो आहे तर एकंदरीत भाव 6,800 पासून 7,500 रुपयापर्यंत दर सध्या चालू आहे. आता 6,800 कोणते, तर स्थानिक बाजारभाव ज्या ठिकाणी व्यापारी अजिबात नाही आहेत, म्हणजे मेडिएटर आहेत, तर त्या ठिकाणी 6,800 पर्यंत रेट आहेत. आणि अकोला जिल्हा असेल किंवा यवतमाळ असेल किंवा अकोला जिल्ह्याच्या आसपासचे जे जिल्हे असतील त्या ठिकाणी अगदी 7,300 पासून 7,500 पर्यंत दर तुम्हाला पाहायला मिळतील. इतर राज्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. मार्केट पूर्ण तेजीमध्ये आहे, परंतु मंदी कधी येऊ शकते हे आपल्याला उद्याचं किंवा परवाचं मार्केट सांगेल. राजस्थानमध्ये 53,500 रुपये दर झाला, तोही उच्चांकी दर आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 53,200 आहे, कर्नाटक 53,200 आहे, तेलंगणा आणि ओडिसा 53,200 आहे. म्हणजे 5 राज्यांचा जो दर आहे हा एक समान आहे. राजस्थानमध्ये 53,500 आहे, जो की सगळ्यात जास्त आहे. आणि गुजरात, पंजाब आणि हरियाणा आहे 3 राज्यामध्ये सगळ्यात जास्त, म्हणजे राजस्थानपेक्षाही जास्त आहे, त्या ठिकाणी 53,600 रुपये एवढा दर आहे. जर राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणा जर या 4 राज्यांची जर तुलना केली तर महाराष्ट्रापेक्षाही जवळजवळ 300 रुपये रेट तिथं जास्त आहेत. म्हणजे गठ्ठ्यांचे तर आहेच आहे, परंतु लोकल मार्केटमधले सुद्धा रेट त्यांचे जास्त आहेत. त्यामुळं जी तेजी आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाली ही तेजी होऊ शकते की उद्याचं जे मार्केट असेल हे आणखी पॉझिटिव्हमध्ये असण्याची शक्यता आहे. जरीही मार्केट या पुढच्या 8 दिवसामध्ये जरी उतरलं तरी पुढच्या 15 दिवसामध्ये मार्केट जे आहे हे वर जाण्याची शक्यता आहे आणि ते जातच. परंतु ज्यावेळेस मार्केट पुढं 15 दिवसानंतर वर जाईल त्यावेळेस तुम्हाला चांगला उच्चांकी दर हा पाहायला मिळेल. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कापूस विक्री करायचा आहे की ठेवायचा आहे, तर ज्यांना शेतकऱ्यांना घाई आहे किंवा ज्यांच्याकडे खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत अशा शेतकऱ्यांनी आज कापूस विक्री करा. कारण उद्याचं सांगता येत नाही. उद्याचं डिपेंड आहे आजच्या दिवशी काय होतंय त्याच्यावर. जर आज मार्केट उतरलं तर 100-150 रुपयापर्यंत मार्केट उतरेल. त्यामुळे जर तुमच्याकडे खूप वेळ नसेलच तर तुम्ही आजच द्या, जेणेकरून उद्या तुमचा तोटा होणार नाही. कारण उद्याचं चित्र अजून तरी स्पष्ट नाहीये, हे आपल्याला आज दुपारनंतर समजेल. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना कापूस ठेवायचे तर अशा शेतकऱ्यांनी आणखी 15 दिवस कमीत कमी तुम्हाला लागणार आहेत. म्हणजे ज्या दिवशीपासून मंदी सुरू होईल त्या दिवसापासून 15 दिवस. आता मंदी कधी येऊ शकते, तर आणखीही साधारण असा एक अंदाज आहे की 200-300 रुपयेपर्यंत मार्केट वाढेल आणि त्यानंतर परत एकदा मंदी येण्याची शक्यता आहे. तर ही मंदी परत जाण्यासाठी साधारणतः 15 दिवसाचा कालावधी लागेल. तर एकंदरीत तुम्हाला जर खूप घाई असेल तर तुम्ही कापूस विक्री करू शकता. जर तुम्हाला टाईम आहे, वेळ आहे, तुमच्याकडे काहीही कॉम्प्लिकेशन्स नाहीये, तुम्हाला अडचण नाहीये, तर तुम्ही निश्चित ठेवा आणि 15 दिवसाच्या नंतर तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं जाईल की कधी कापूस विक्री करायचा आहे. कापूस दरामध्ये खूप मोठी भाववाढ ही नाहीये, हे तुम्ही आत्ताच समजून घ्या मित्रांनो. जर तुम्हाला असं वाटत असेल की 9,000 पेक्षा जास्त रेट वाढेल तर नाही, हे चित्र यावर्षी तरी आपल्या नशिबात नाही. तर मित्रांनो, अशाच कापूस बाजारभावासाठी आपल्या ग्रीनवूड ॲग्री चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. धन्यवाद.